गावकऱ्यानो, तुमच्या अंगावर कसलंच कर्ज नाही. तुमचं कर्ज आता शून्य झालेलं आहे, समजा संपलेलं आहे. आम्हाला माफ करा. मीला मुर्दा पशवीला तुझा गाढवावरून थिंड काढायला पाहिजे तुझी, पायतानानी हाणाया पाहिजे तुला. सरदार साहेब, त्याला दरबारीरून असा तुडवा ना. अव स्वतःच्या सालस बायकोला बी सोडलं नाही यानं. दागलं, मारलं. आता प्रत्येक फटक्याचा हिशोब होणार. माझ्या नवऱ्याच्या आत्म्याला बी शांती मिळेल आता. तुम्ही देवासारखं धावून आलात बघा. या जाचातून मुक्ती द्यायला सखूच्या इठुरायनच धाडलंय तुम्हाला. ऐकलंस का रे? आता रडत बस स्वतःच्या कर्मांवर. आयुष्यात माणसांचा जितका छळ केलास ना, त्याच्या कैक पटीने तो छळ परत तुझ्या वाट्याला येणार. जे पेरलं होतंस ते आज उगवतंय. घेऊन जा या नराथामाला, घेऊन जा. विठुराया आलाय हो तुमच्या रूपात. शिवप्पा नाही, नाही शिवप्पा, मी फक्त निमित्त होतो. पण हे फळ तुमच्या अविचल श्रद्धेचं, दृढ विश्वासाचं आणि निर्मळ भक्तीचं आहे. प्राण कंठाशी आले तरीही तुमची श्रद्धा ढळली नाही की तुम्ही सन्मार्ग सोडला नाही. सन्मार्गावर चालणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला न्याय मिळतोच. सखू, आला ना तुझा विठुराया परत रावळात. मग आता त्याला लोणी नाही भरवणार? हा सरदार लयच ओळखीचा वाटतोय मला. परत ना. विठ्ठल 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 सखा पांडुरंग, सखा पांडुरंग, ओ सखा पांडुरंग. हर घडी साथ तुझी कानामध्ये घुमे पावा, सावलीच विठुराया, खूप दिवसांनी लोणी भरत येणार आहे तुला. गोड मानून घ्या. तूच राक्षस आजोबांना अद्दल घडवलीस ना. विठ्ठल 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 विठ्ठल. दोन टाळ नाद. आता कुणी आपल्याला त्रास देणार नाही. तू निवांत लोणी का. बाबाजी, बाबाजी, बाबाजी,
लय मोठा घोळ होता होता वाचला. सकू आणि मालकाचं लगीन होणार होत, पण दरबारातले सरदार आणि मावळे आले आणि मालकाच्या मुसक्या दाबून घेऊन गेले. त्यात एवढा आनंद होण्यासारखं काय? घ्या आता, तुम्ही सकूचं लगीन आपल्या गावात ठरवताय ना? अरे या फडक्या खालीचे डोस काय त्याचा वापर कर की खोळ्या. अरे ते मालकाला पकडला म्हणजे आपल्याला मिळणारं मोठं गबाड गेलं. त्या रावळात टाकायचा आपला डेरा तो बी गेला. आणखी एका गावात आपल्याला जो दरारा तयार करायचा होता तो बी गेला. समद बोंबल आणि तू दात काढतो ना. कोणती पोरगी? नाव काय तिचं? सकू. सकू इथं आपल्या राशीवरच आलीये. आता तर तिला सोडायचं नाही, अजिबात सोडायचं नाही. बाबाजी, मनोरमा बाई सभा आली ती. पाठव तिला. जी बाबाजी. एकांत चला रे. बाबाजी, क्षमा असावी बाबाजी, यायला थोडासा उशीर झाला. ते दिगंबर आणि सखूच्या लग्नाबाबत घरच्या मंडळींच्या कानावर घातलं. काय गरज होती? या म्हणतो काय गरज होती आम्हाला डावलून त्यांच्या ओंजळीनं पाणी प्यायची? हा? खुशाल पी, पण लक्षात ठेव, या मुठीत आहे संहाराची शक्ती, वैभवाची युक्ती. पायाशी बसल त्याला मिळेल संपत्ती, डोक्यावर नाचल त्याच्यासाठी अनागोजी बनायला आपत्ती. आणि एक लक्षात ठेव, आम्ही शून्यातून नंदनवन फुलवू शकतो, तसं एका क्षणात नंदनवनाचं वाळवंट बी करू शकतो. खुशाल जुगारामचा आदेश. नाही नाही बाबाजी, क्षमा असावी. अहो मी तुमच्या शब्दाबाहेर नाही, तुम्ही असे रागू नका. आज आम्ही ज्या वैभवात आहोत ते फक्त तुमच्या कृपेमुळे, याची जाणीव आहे मला. आणि मी घरच्यांना विचारलं नाही, त्यांना फक्त सांगितलं. त्यात तुमचा आदेश आहे म्हटल्यावर सगळ्यांनी मान्यच केलं. पण आता काय? आता काय नाही, असं कळलंय की ती सखू बोल्यावर उभी होती नरोत्तम मालकांशी लग्न करायला. आणि मालकांना आता पकडून नेलंय. पण एकदा बोल्यावर उभी राहिलेली मुलगी, तिला माझ्या घरची सून करून घ्यायचं.